नमस्ते. या ठिकाणी मी आज तुम्हाला माझी ओळख करून देतो. सगळ्यात महत्त्वाचं, मी श्री संदीप संपत धमडेरे. तर या ठिकाणं गेली 15 वर्षावरून अधिक काळ, तसं पाहिलं तर कॉलेजच्या जीवनापासून म्हणजेच ॲग्रिकल्चरची डिग्री करत असल्यापासून शेती संदर्भात काम करतो. म्हणजे तसा विचार केला तर 2005 पूर्वी या क्षेत्रामध्ये काम करत आहे. पूर्वीपासून ते आजपर्यंत याच्यामधला कालावधी डिग्री केल्यानंतर मधला जो कालावधी होता तो MNC कंपनीमध्ये पेस्टिसाईड कंपनीमध्ये काम केलं 15 वर्ष. 15 वर्ष म्हणजे 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी काम केलं. त्याच्यानंतर आपण धमडेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी ही गेल्या 2024च्या जानेवारीपासून सुरुवात केलेली आहे. आज आपल्या कन्सल्टन्सीला जानेवारी 2026मध्ये 2 वर्ष पूर्ण होत आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं सांगताना आनंद होतो आहे. त्याचबरोबर आजचा ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये कन्सल्टन्सी करतानाचा ट्रॅक हा वन क्रॉप पॅटर्न सिस्टीमनुसार कन्सल्टन्सी केली जाते. परंतु धमडेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत काम करत असताना आपण विशेषतः ऊस, केळी, डाळिंब, पेरू, कांदा पीक असेल, आलं पीक आहे, त्यानंतरनं मिरची आणि त्याही पुढे जाऊन पॉलीहाऊस या एकंदरीत पिकांमध्ये 15 वर्षावरून अधिक काळ आपण काम केल्यामुळं अशा पद्धतीनं फेरिगेशन किंवा मल्टिपल अँगलमध्ये कन्सल्टन्सी चालू केलेली आहे. वन पॅटर्न किंवा वन क्रॉप पॅटर्न सिस्टीममध्ये काम करताना वेगळ्या समस्या असतात. मल्टिपल अँगलमध्ये काम करत असताना वेगळ्या समस्या असतात. आणि आपल्या कन्सल्टन्सीचा हेतू किंवा उद्देश हाच आहे की आपण आपल्या भागातील पिकानुसार कन्सल्टन्सी किंवा जे काही मार्गदर्शन तुम्ही जिथून कुठून मिळतं तिथून ते तुम्ही घेत असतात. परंतु या ठिकाणं जेव्हा केव्हा आपल्याला शेतीसंबंधित काही समस्या निर्माण होतात तर त्यावेळी आपण स्पेशलिस्टकडे जातो. परंतु आज या ठिकाणं एक पिकामध्ये जे नॉलेज अपडेट होतं ते वेगळं असतं आहे. आपण मल्टिपल अँगलमध्ये हे 6-7 क्रॉप सांगितलेले आहेत. त्याचबरोबर पॉलीहाऊसमधील जेरबेरा असेल, कार्नेशन असेल, गुलाब असेल, ढोबळी असेल, रेड, येलो, कॅप्सिकम यावरतीसुद्धा टॉप टू बॉटम म्हणजे ट्रान्सप्लांटिंग टू हार्वेस्टिंगपर्यंत प्रॉपर गायडन्स केलं जातं. कारण या ठिकाणी आपण तळेगाव, दाभाडे, पुणे जिल्ह्यातील आहे. या ठिकाणीसुद्धा कन्सल्टन्सी मार्फत किंवा त्यापूर्वी आपण काम केलेलं आहे. तेथील शेतकऱ्यांसंबंधित म्हणजे गुलाब शेती असेल, आंबा पीक असेल, म्हणजे फळबागा असतील, की जे काही तुमच्या पिकाला महत्त्वाचं कन्सल्टन्सीचा उद्देश हाच आहे. पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या जमिनीचं आरोग्य सुदृढ राहणं. दुसरी गोष्ट पिकाच्या गरजेनुसारच लागणारी खतं, औषधं यांचं नियोजन असणं. त्यापलीकडे एकूण एवढी मल्टिपल अँगलमध्ये क्रॉप केल्यानंतरनं रिझल्ट हे 100% मिळतात आणि हे दिले जातात. हे या व्हिडिओमधून सांगतो आहे. आणि हा व्हिडिओ यासाठीच बनवलेला आहे की आजच्या 2 लाईव्ह केलेल्या आहेत, नंतरनं पोस्ट आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, की बाबा यापूर्वीची 2 दिवसापूर्वीची किंवा कालचीच पोस्ट आहे. द्राक्ष बागेमध्ये एकरी 3 स्प्रे घेतल्यानंतरसुद्धा आपण 1.5 ते 2 टन ॲव्हरेजली उत्पादन वाढवू शकतो किंवा वाढतं. यामध्ये कोणत्याही प्रकारचं टॉनिक बेस प्रॉडक्ट वापरलं जात नाही सगळ्यात महत्त्वाचं, किंवा पिजारचा वापर केला जात नाही आहे. हे समजून घ्या.
1.5 ते 2 टन ॲव्हरेजली द्राक्ष उत्पादन वाढतं. तर हे शक्य आहे की ज्यांच्या बागा साधारणपणे 18 दिवसापासून 40 ते 45 दिवसादरम्यानच्या आहेत, त्यांना यंदाची द्राक्ष बागेतील जी संधी आहे ही खूप मोठी आहे. कारण 70% बागांना फ्लावरिंगचे प्रॉब्लेम, गडांच्या साईजमध्ये प्रॉब्लेम, बरेचसे काही इंटरनल क्रिटिकल स्टेज निर्माण झालेले आहेत. तर द्राक्ष बागेमध्ये किंवा द्राक्ष बागायतदारांसाठी यंदा ज्यांच्या बागा 18 पासून 45 दिवसादरम्यान आहेत त्यांना खूप मोठी संधी आहे की जी 9-10 टन किंवा 11 टनापर्यंत उत्पन्न काढतात. त्या पलीकडे जाऊन त्यांना 1.5 ते 2 टन एकरी उत्पन्न वाढू शकतं. हा व्हिडिओ डाळिंब बागामधील असला तरी त्यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला पुढं पाहिल्यानंतर सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि एवढं स्पष्ट सांगतोय कारण एकच की आपल्याला शेतकरी सक्षम करणं किंवा शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळणं, याच्यासाठी आपण आज शेतीसाठी किंवा शेतकरी वर्गासाठी कन्सल्टन्सीच्या मार्फत जोडले जात आहोत आणि काम करत आहोत. या ठिकाणं प्रत्येक कन्सल्टन्सीचा किंवा प्रत्येकाचा वेगवेगळा हेतू असतो, पण या ठिकाणं आपला हेतू एकच आहे की पिकाच्या गरजेनुसार, वातावरणातील बदल, जमिनीच्या आरोग्यानुसार आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीनं कन्सल्टिंग करणं आणि शेतीतून या पिकांचं उत्पादन घेणं, यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण बऱ्याचशा संकल्पना, बरेचसे कन्सेप्ट हे व्हिडिओमधून सांगितलेले आहेत. आजपर्यंत कोणत्याही प्रॉडक्टवरती आपण बोलत नाही आहे. फक्त त्यांचा जो मेन ट्रेंड असतो किंवा फंजीसाईड आहे, पेस्टिसाईड आहे, हे इथपर्यंत बोललं जातं. पण प्रॉडक्टचा आपला रोल नाही आहे. प्रॉडक्टचा रोल का नाही आहे ते सांगतो. कारण ह्या स्टेजला कोणतं फंजीसाईड वापरायचं, ही बाग लागवड झालेली आहे आता डाळिंब बागाची. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला कोणतं काम करेल, सिस्टमॅटिक करेल, कॉन्टॅक्ट करेल, कोणत्या पद्धतीने घ्यावं हे जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत आपण डायरेक्शनने जात नाही, तोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळत नाही आहेत. जिथं तुमचं 200-250 रुपयाच्या प्रॉडक्टमध्ये काम होणार असेल तिथं तुम्हाला 1000-1200 रुपयाचं प्रॉडक्ट आपण रिकमेंड करणं किंवा सजेस्ट करणं हे योग्य वाटत नाही आहे. आणि शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना, ग्राउंड लेवलला काम करताना जे प्रॅक्टिकली अनुभव आहेत 15 वर्षापेक्षा जास्त, तसा विचार केला तर आज 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव झालेला आहे. तर ह्या गोष्टी एवढ्या स्पष्ट सांगितलेल्या आहेत. त्यामुळं कोणीही अशी अपेक्षा करू नये की प्रॉडक्टवरती बोलावं किंवा प्रॉडक्ट सांगावं. कारण प्रॉडक्ट सांगण्याचा हेतू हा माझा मुळात नाहीच आहे. शेतीच्या आरोग्यावरती, पिकाच्या गरजेनुसार आपण कन्सल्टिंग करतो किंवा आपण सजेशन हे देत असतो. उगाच कोणतं तरी प्रॉडक्ट घेऊन किंवा उगाच कोणत्या तरी प्रॉडक्टवरती बोलून फक्त व्ह्यूज घेण्यासाठी किंवा व्ह्यूज पाहण्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला नाही आहे, हे पण लक्षात घ्या. कारण आज व्ह्यूज देणं, लाईक करणं हे कन्सेप्ट वेगळा आहे. ही माहिती पटली तर निश्चित ॲक्सेप्ट करा, नाही पटली तरी तुमची शेती आजपर्यंत तुम्ही करतच होतात, तिथून पुढेही करणार आहात. पण तुमचा जो शेतीतला अनुभव आहे आजपर्यंतचा, हा तुम्हाला कुठंतरी अतिरिक्त खर्च किंवा एकूण क्रॉप कल्टिवेशनवरती जो एक्सपेंडिचर येतो तो वाढवण्यास कारणीभूत ठरू नये या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ शक्यतो जास्तीत जास्त शेअर करा किंवा लाईक करून ठेवा. कारण की तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवीन येणारी माहिती, नवीन काय चेंजेस आहेत, रोग काय आलेत, किडा काय आलेत किंवा काय होतं हे सांगितलं जातं. सोल्युशन देत नाही त्याचं कारण एकच की प्रॉडक्ट आलं की ते मार्केटिंग आलं. मार्केटिंग हा आपला कन्सेप्ट नाही आहे. आपला कन्सेप्ट फक्त पीक पॅटर्न डेव्हलप करणं किंवा शेतकऱ्यांना त्या पिकासंदर्भात लागणारं गायडन्स करणं, यासाठी आपण कोणत्याही प्रॉडक्टवर बोलत नाही. आणि न बोलण्याचा उद्देश हा वेगळा आहे, हेही समजून घ्या. कारण जोपर्यंत तुम्ही लाईन लेंथवरती काम करत नाही आहेत, म्हणजे राईट डायरेक्शनने काम होत नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला शेती परवडणार नाही आहे. हेच या व्हिडिओमधून सांगतोय, सगळ्यात महत्त्वाचं आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि डाळिंब बागायतदारांनो.